नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी गायत्री बोलतेशी आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक धुळे जिल्ह्याचे टीव्हीएसचे नवीन वितरक सिद्धेश्वर टीव्हीएस। परंपरा तत्पर, विश्वास व दर्जेदार सेवेची हमी। डोंगरे महाराजनगर कॉटन मार्केट जवळ पारोळा रोड, धुळे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध संघटना व पक्षांतर्फे अभिवादन। धुळे तालुक्यातील 6 प्राथमिक आरोग्य केंद्रांना 6 अत्याधुनिक रुग्णवाहिकांचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण। शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून अजळकर नगरात रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचे आमदारांच्या हस्ते उद्घाटन। गल्ली नंबर 5 येथे आयोजित रक्तदान शिबिरात 251 बाटल्या रक्त संकलन करण्याचा संकल्प। विश्व मानव केंद्र पिंपळनेर तर्फे साक्री मानव केंद्रात गरजूंना ब्लँकेटचे वाटप। शिवजयंतीनिमित्त मिल परिसरातील स्वराज्य फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिर, चित्रकला स्पर्धा व व्याख्यानाचे आयोजन। दीक्षार्थी खुशबू व कोमल बंब यांनी पत्रकारांशी संवाद साधत दीक्षा घेतल्याबाबत केला खुलासा। महाराष्ट्रातील अतिवृष्टी, गारपीट, लाल्या रोग अशा सर्व बाबींविषयी शासनाने शेतकऱ्यांना दिलेल्या अनुदानाच्या रकमेची माहिती देण्याची मागणी। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील मनोहर चित्रपट गृहासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विविध संघटना व पक्षांतर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहरासह जिल्ह्यात जल्लोषात साजरी करण्यात आली। ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या भगव्या ध्वजांमुळे सर्वत्र भगवेमय वातावरण झाले होते। शहरातील मनोहर चित्रपट गृहासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विविध संघटना व पक्षांतर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषामुळे संपूर्ण परिसर दुमदुमला होता। शनिवारी सकाळपासूनच अनेकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। माजी आमदार राजवर्धन कदमाने, माजी महापौर भगवान करणकार, शिवसेनेचे अतुल सोनवणे, महेश मिस्त्री यांच्यासह शहराचे आमदार फारुख शाह, जिल्हा परिषद सदस्य राम भदाने आदी मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। तसेच या ठिकाणी जागोजागी भगवे ध्वज लावण्यात आले होते। शासनातर्फे शिवजयंतीच्या मिरवणुकीस परवानगी नसल्यामुळे अनेक शिवभक्तांचा हिरमोड झाला। पोलीस प्रशासनातर्फे प्रमुख कार्यकर्त्यांना मिरवणुका न काढण्याबाबत नोटीसही बजावण्यात आल्या होत्या। देवपुरातील हरिओम मित्र मंडळातर्फेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी कैलास चौधरी यांच्यासह परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे ग्रामीणचे आमदार यांच्या स्थानिक विकास निधीतून धुळे तालुक्यातील 6 प्राथमिक आरोग्य केंद्रांना घेण्यात आलेल्या 6 अत्याधुनिक रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते पंचायत समितीत संपन्न झाला। धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून धुळे तालुक्यातील 6 प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात आलेल्या 6 अत्याधुनिक रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते पंचायत समिती येथे संपन्न झाला। कोरोना काळात रुग्णांची होणारी हेळसांड डोळ्यासमोर ठेवून आमदार कुणाल पाटील यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून 6 अत्याधुनिक सोयींनी युक्त रुग्णवाहिकांसाठी 1,07,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता। त्या अंतर्गत तालुक्यातील 6 प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी एकाच वेळी 6 रुग्णवाहिका घेऊन त्यांचा आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष येवले, तरुण पटेल, गटविकास अधिकारी रावसाहेब वाघ, गुलाबराव कोतेकर, पंढरीनाथ साळुंखे, रितेश शेंगदाणे, भाऊसाहेब पाटील, शिवाजी अहिरे, कैलास पाटील, छोटू चौधरी, गायत्री जयस्वाल, तुषार गर्दे, राजेंद्र शर्मा, बापू खैरनार, दिलीप देसले, भटू चौधरी आदी उपस्थित होते। आज धुळे तालुक्यातल्या जनतेच्या सेवेमध्ये आम्ही रुजू केलेल्या आहेत। 6 PSC मध्ये ह्या 6 ॲम्ब्युलन्स त्या परिसरामधल्या त्या गटामधल्या लोकांना सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा नाशिकपर्यंत असेल किंवा मुंबईच्या सरकारी अस्पतालामध्ये असेल तिथपर्यंत पोहोचवायचं काम ह्या ॲम्ब्युलन्स करतील आणि आमच्या गोरगरीब माणसाला चांगल्या आरोग्याच्या सुविधा मिळतील हा विचार आम्ही डोळ्यासमोर ठेवलेला आहे। आणि त्यामुळे आज हा उद्घाटनाचा आणि सेवा लोकार्पणाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतला आहे। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने तमाम धुळे तालुक्यातील जनतेला शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा अर्पण करतो। धन्यवाद। धुळे ग्रामीणचे आमदार माननीय कुणालबाबा पाटील यांच्या आमदार निधीतून आपल्या धुळे तालुक्यासाठी 6 प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 1,06,00,000 इतका निधी आमदार बाबांनी या ठिकाणी दिलेला आहे। त्यातून या 6 PSCला आपण अद्ययावत रुग्णवाहिका दिलेल्या आहेत। या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला आपल्याला घरापासून दवाखान्यापर्यंत आणि छोट्या दवाखान्यापासून मोठ्या दवाखान्यापर्यंत पोहोचवण्यात मदत होणार आहे। त्याचबरोबर ज्या रुग्णांना पुढील सेवेसाठी संदर्भ करावे लागणार आहे त्यांना पण या सुविधेचा फायदा होणार आहे। या रुग्णवाहिकेसाठी लागणारा मेंटेनन्स आणि ड्रायव्हर हे सर्व त्या PSCचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी करणार आहेत।
आणि निश्चितपणे या सर्व नवीन रुग्णवाहिकेचा सर्वसामान्य जनतेला फायदा होईल. शिवजन्मोत्सवाचा औचित्य साधून धुळे शहरातील अझरकर नगर चितोड रोड येथे रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचे शहराचे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. धुळे शहरातील अझरकर नगर चितोड रोड येथे शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचे उद्घाटन शहराचे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते संपन्न झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आमदार शाह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून श्रीफळ फोडून रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने आमदार फारुख शाह यांचा सत्कारही करण्यात आला. माजी नगरसेवक नंदलाल अझरकर यांच्या विनंतीवरून आमदार हसन मुश्रीफ यांच्या निधीतून 17 लाख रुपये सदर रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामासाठी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी डॉक्टर दीपश्री नाईक, फातेमा शेख, नंदलाल अझरकर, प्रभाकर मोरे, विजय वाचकर, सहादू बडगुजर, संजय सूर्यवंशी, कन्हैयालाल खाटेक, दिलीप कोळी आदी उपस्थित होते. सर्वप्रथम सर्व शहरवासियांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या 392व्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. आणि आज आमचे जुने सहकारी, आमचे माजी नगरसेवक नंदूभाऊ अजळकर यांनी माझ्याकडे एक मागणी केलेली होती की अजळकर नगर येथे रस्ता काँक्रिटीकरणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. त्यानिमित्ताने मी आमचे मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून अजळकर नगरच्या रस्ता काँक्रिटीकरणासाठी 17 लाख रुपये मंजूर करून आणले आणि त्या रस्ता काँक्रिटीकरणाचा आज माझ्या हस्ते शुभारंभ होणार आहे. या निमित्ताने आज माझ्यासोबत आमचे माजी नगरसेवक नंदूभाऊ अजळकर, आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम, आमचे स्वी सहाय्यक निलेश भाऊ काटे, आमची शहराध्यक्षा फातमा मॅडम आणि परिसरातील सर्व नागरिक उपस्थित. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठा पंचमंडळ संचलित सकल मराठा समाजातर्फे गल्ली नंबर 5 येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 251 बाटल्या रक्त संकलित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील गल्ली नंबर 5 येथे मराठा पंचमंडळ संचलित सकल मराठा समाजातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना काळात रक्ताचा भासत असलेला तुटवडा लक्षात घेता एक थेंब रक्ताचा ही संकल्पना समोर ठेवून सकल मराठा समाजातर्फे शिवजयंतीनिमित्त सकल मराठा समाजातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला. सुमारे 251 बाटल्या रक्त संकलन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. रक्तदान करणाऱ्या दात्यांना आयोजकांतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देऊन सन्मान करण्यात आला. गेल्या 9 वर्षापासून शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी माजी नगरसेविका माया वाघ, भुला वाघ, वामन मोहिते, आशिष फरताळे, विजय देवकर, मोहित वाघ, अतुल साळुंखे, नैनेश साळुंखे, जगन ताकटे, बाळू परभणे, बाळू मोहिते, किशोर वाघ, हिमानी वाघ आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज मराठा पंचमंडळ संचलित सकल मराठा समाज आयोजित रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरानिमित्त आमचं संकलन 251 बाटल्यांचं आहे. आम्ही 251 बाटल्या आज रक्ताच्या देणार आहोत आणि आत्तापर्यंत 51 बाटल्यांचं संकलन इथे झालेलं आहे. ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि त्यांनी असेच सत्कर्म करत राहो अशी मी त्यांच्याकडे इच्छा व्यक्त करते. धन्यवाद. या कोरोना महामारीच्या काळात रक्ताची किती गरज आहे हे आम्हाला हे आपल्याला सगळ्यांनी दाखवून दिलेलं आहे. म्हणून आम्ही दरवर्षी हे आमचं 9वं वर्ष आहे. दरवर्षी आम्ही इथे रक्तदान शिबिर आयोजन करतो रक्तदान शिबिराचं आणि दरवर्षी आम्ही या शिबिराचं आयोजन करत राहू. कोरोना काळात भरपूर बाटल्यांचं आम्ही संकलन केलेलं आहे आणि भरपूर लोकांना रक्त मिळवून दिलेलं आहे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विश्व मानव केंद्र पिंपळनेर यांच्यातर्फे साक्री विश्व मानव केंद्र येथील बोरवण विलाटी व परिसरातील नागरिकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विश्व मानव केंद्र पिंपळनेर यांच्यातर्फे साक्री येथील बोरवण भिलाटी व परिसरातील नागरिकांना ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. विश्व मानव केंद्र पिंपळनेरतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून साक्री मानव केंद्र येथे बोरवण भिलाटी व परिसरातील गरजूंना 100 ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. कोरोना नियमांचे पालन करून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोशल डिस्टन्सिंगही पाळण्यात आले तसेच सॅनिटायझरचाही वापर करण्यात आला. ब्लँकेट मिळाल्यानंतर गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. यावेळी डॉक्टर वसंत मासुळे, विशाल पाटील, गोकुळ गवळे, अनिल भोई, देसले नाना,
अमित भाई आदी उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त धुळे शहरातील मिल परिसरातील स्वराज्य फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य व एकतानगर सीताराम माळीचाळ मित्रमंडळातर्फे रक्तदान शिबिर, चित्रकला स्पर्धा, व्याख्यान अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील मिल परिसरातील स्वराज्य फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य व एकतानगर सीताराम माळीचाळ मित्रमंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर, चित्रकला स्पर्धा, व्याख्यान अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या दात्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 34 रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवला. दुपारी 11 वाजता बालकांसाठी चित्रकला स्पर्धा संपन्न झाली. त्यानंतर सायंकाळी व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी राहुल क्षीरसागर, दुर्गेश चव्हाण, चंद्रकांत भांबरे, अक्षय घुले, दत्तात्रय अवताडे, चंद्रकांत रगडे, राहुल जाधव, मनोहर धोंडे, महेंद्र रगडे, रुपेश ससाने, कैलास हजारे, निलेश चौधरी, रागिणी देशपांडे आदी उपस्थित होते. आज छत्रपती शिवरायांचा जो जन्मोत्सवानिमित्त स्वराज्य फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या ठिकाणी बऱ्याच युवकांनी आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांनी आज या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने आज सर्व युवकांना आणि हिंदू धर्मप्रेमी नागरिकांना एकच सांगावंसं वाटतं की हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी छत्रपती शिवरायांनी, त्यांच्या मावळ्यांनी जो त्याग केला, जे धर्माभिमान त्यांच्यामध्ये होता, तो आदर्श आज सगळ्या युवा पिढीने आपल्या नसानसामध्ये निर्माण करायला पाहिजे. आज या ठिकाणी आपण रक्तदान केलेलं आहे, पण शिवरायांच्या चरणी अशी प्रार्थना करते की प्रत्येक हिंदूच्या रक्तामध्ये प्रखर हिंदुत्व, राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान निर्माण हो. आज छत्रपती शिवरायांचा आदर्श आम्ही सर्व युवकांमध्ये बाळगण्याचा नक्कीच प्रयत्न करू. ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातीतील मावळ्यांना संघटित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याच धर्तीवर आम्ही सर्व हिंदू धर्मप्रेमी नागरिकांनी आज असा निश्चय करूया की देव, देश आणि धर्म यांच्यावर जे काही आघात होत आहेत त्याचा विरोध करण्यासाठी प्रखर प्रयत्न करू आणि हिंदू राष्ट्र स्थापनेचा संकल्प आज या ठिकाणी आम्ही करूया. नमस्कार. विजय व रुपाली बंब यांच्या कन्या खुशबू व कोमल यांचा दीक्षा सोहळा गुरुवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी मालेगाव येथे होणार आहे. त्यापूर्वी विदाई पूर्व निमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नाट्यमंदिर येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून दीक्षा घेतल्याबाबत माहिती दिली. धुळे शहरातील विजय बंब व रुपाली बंब यांच्या कन्या दीक्षार्थी खुशबू व कोमल यांनी दीक्षा घेतली असून त्यांचा दीक्षा सोहळा गुरुवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी मालेगाव येथे होणार आहे. त्यापूर्वी विदाईपूर्व निमित्त शहरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी दीक्षार्थी भगिनींनी शहरातील नाट्यमंदिरात पत्रकारांशी संवाद साधला. खुशबू व कोमल या दोघेही उच्च शिक्षित आहेत. त्यात कोमल हे डॉक्टर असून खुशबूने अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. 24 फेब्रुवारी रोजी मालेगाव येथे पूज्य उत्तमचंद मसा यांच्या सानिध्यात 24 तीर्थकर जिनेंद्र प्रभूंच्या तप संयम त्याग मार्गावर त्या आपले पर्व सुरू करणार आहेत. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपण दीक्षा का घेतली याची माहिती देऊन खऱ्या मोक्षाचा मार्ग हा दीक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. जैन धर्म, त्याचे विचार यांच्या प्रचाराचे कार्य यापुढील आयुष्यात आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या विदाई सोहळ्यानिमित्त शनिवार दिनांक 19 रोजी दुपारी मुंबईचे गायक विकी पारख यांचा भक्ती संगीताचा कार्यक्रम होईल. तर रविवार दिनांक 20 रोजी सकाळी 10 वाजता कुमकुम सोहळा, 10:30 वाजता चाळ कलश, 11 वाजता हळद, 3:30 वाजता मेहंदी, तर सोमवार दिनांक 21 रोजी सकाळी 8:30 वाजता दीक्षार्थींची वरघोडा शोभायात्रा काढण्यात येणार आहे. नाट्यमंदिरापासून त्याची सुरुवात होऊन शिवाजी पुतळा, पारोळा रोड, खोलगल्ली, भांडी बाजार, आग्रा रोड, गांधी पुतळा, सुभाष पुतळा मार्गे नाट्यमंदिरात त्याचा समारोप होईल. 11 वाजता अभिनंदन सोहळा होणार आहे. तर 12:30 वाजता भोजन व 3:30 वाजता मोहरा कार्यक्रम होईल. मंगळवारी सकाळी 9 वाजता रक्षाबंधन, दुपारी 4 वाजता विदाई व 23 रोजी मालेगाव येथे सर्व 15 दीक्षार्थींची वरघोडा शोभायात्रा काढण्यात येईल. 24 रोजी दुपारी 12 वाजता भगवती दीक्षा महोत्सव सटाणा रोडवरील वॉलफोर्ड कॉम्प्लेक्स येथे होणार आहे. यानिमित्त समाजात उत्साहाचे वातावरण आहे. रुकने के लिए जाते थे तब परिवार के लोग मिलने के लिए आते थे, तो परिवार के लोग आते थे तब उनके आंखों में आंसू थे, पर हमें वहाँ पे ऐसी शिक्षा मिली, ऐसी कृपा, बड़े पूज्य गुरुदेव की, पूज्य आराध्य भगवान की, पूज्य बड़े मास्टर की ऐसी कृपा मिलती थी कि हमें उनके प्रति मोह ही नहीं था. वो आंसू आते थे, हमें समझता था कि वो रोते, पर हम उनकी सिर्फ आंसू पोंछते थे. उनको बोलते थे हम जिस मार्ग पे जा रहे वहाँ पे तो पहले हमारे अनंत माँ बाप हो चुके, उन माँ बाप को हमने अनंत बार रुलाया है. अभी बस आप दोनों को रो के मत दीक्षा दो, हमें बस हंसी खुशी विदा करो. आपको रोना आ रहा है, स्वाभाविक है, आता है, माँ बाप ने नाजों से पलाया है, आ सकता है रोना, पर बस
अभी ये को रुला के जा रहे हैं, पर आगे हमारे भव की परंपरा कट करने के लिए और माँ बाप को हमें नहीं रुलाना है। आपका जो मोह है मैं समझ सकती हूँ, पर मैं इस मोह को तोड़ के सारे बंधनों को तोड़ के जा रही हूँ। ये जो मोह है मेरा खत्म हो गया है, उनको ये बात पता है, फिर भी वो मुझे ऐसा आश्वासन ऐसा बोलते हैं वो मुझे कि तू जा रही है दीक्षा लेने तो पीछे मुड़ के मत देखना, माँ बाप का नाम तो रोशन करेगी पर जी शासन का नाम रोशन करना। ऐसे विरले माँ बाप अगर मुझे मिल रहे तो उनका मोह वो मोह नहीं है, वो बस आंसू आ रहे जो उनको नहीं रोक पा रहे। निश्चित ही माँ बाप के साथ पूरे परिवार के आंखों में आंसू जरूर रहेंगे। पूरे धुलिया संघ की हम बेटियां हैं तो पूरे संघ के आंखों में आंसू जरूर रहेंगे, और हम उन्हें वही कहेंगे कि हम जो मार्ग पर जा रहे हैं वो मार्ग बहुत ही अच्छा है, बहुत ही शाश्वत है। आंसू आते हैं पर वो उनके खुशी के आंसू रहेंगे, इसलिए हम उन्हें कहेंगे कि रोके आप आर्तधन मत करो, जो कर्म आप बढ़ा रहे हो वो कर्मों को आगे मत बढ़ाओ, आप बस हमें आशीर्वाद दो। आंसू तो जरूर आएंगे पर वो खुशी के आंसू रहेंगे। जब एक बेटी ससुराल भी जाती है आशा रहती है कि वो फिर आएगी घर पे, फिर भी माँ बाप रोते, तो हम तो ऐसे मार्ग पर जा रहे हैं कि फिर से कभी लौट कर नहीं आने वाले। इसलिए हम उन्हें वही कहेंगे कि आंसू आ रहे हैं आपके, पर उन्हें रोको, हमें आशीर्वाद दो और खुशी खुशी विदाई दो। सन 2005 ते 2022 पर्यंत महाराष्ट्रातील अतिवृष्टी, गारपीट, लाल्या रोग अशा सर्व बाबींविषयी शासनाने शेतकऱ्यांना दिलेल्या अनुदानाच्या रकमेची माहिती मिळावी या मागणीसाठी धुळे जिल्हा महिला किसान काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। सन 2005 ते 2022 पर्यंत महाराष्ट्रातील अतिवृष्टी, गारपीट, लाल्या रोग अशा सर्व बाबींविषयी शासनाने शेतकऱ्यांना दिलेल्या अनुदानाच्या रकमेची माहिती मिळावी या मागणीसाठी धुळे जिल्हा महिला किसान काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की सन 2005 ते 2022 पर्यंत वरील नमूद केलेल्या विषयाप्रमाणे शासनाकडून किती अनुदान प्राप्त झाले व किती शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे, तसेच कोणत्या बँकेमध्ये अनुदानाची रक्कम वाटली गेली नाही व ती कोणत्या कारणाने वाटप करण्यात आली नाही। माझ्या माहितीनुसार बरेच शेतकरी खातेदार हे मयत झाल्यामुळे सदर अनुदानाची रक्कम ही त्यांच्या वारसदारांना मिळणे अपेक्षित असून काही बँकांनी वारसदारांचे ॲफिडेव्हिट करून अनुदान दिलेले आहे व काही बँकांनी वारसदारांना ॲफिडेव्हिट करून सुद्धा अनुदानाची रक्कम दिलेली नाही, अशी माहिती नागरिकांकडून मिळाली आहे। कोणत्या बँकेने किती अनुदानाची रक्कम आलेली आहे व किती वाटप झालेले आहे, तसेच शिल्लक रक्कम किती आहे आणि शिल्लक रकमेतून शेतकऱ्यांना कोणत्या कारणास्तव अनुदान वाटप झालेले नाही, या सर्व बाबींची माहिती देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी पराग पाष्टे, जयश्री खैरनाळ, उत्तमराव देसले, श्यामकांत भामरे, कपिल जाधव आदी उपस्थित होते। 2022 पर्यंत महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गारपीट झाली, लाल्या रोग झाला, अतिवृष्टी झाली, या सर्व प्रकारच्या घटना घडल्यानंतर महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम दिलेली आहे। आणि मग आमची निवेदनाद्वारे मागणी आहे की आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये जिल्हा बँका असतील, नॅशनलाइज बँका असतील, प्रत्येक बँकेमध्ये शासनाच्या कोणत्या कोणत्या प्रकारच्या अनुदानाची आजपर्यंतची रक्कम किती आलेली आहे आणि ती किती वाटप झालेली आहे आणि बाकी रक्कम वाटप झालेली नाही ती कोणत्या कारणामुळे वाटली गेली नाही, आणि मग जर ती रक्कम वाटली गेली नाही तर ती रक्कम शासनाला परत केली गेली पाहिजे होती, परंतु बँकांनी ती रक्कम कोणत्या कारणास्तव परत केलेली नाही याच्या माहितीचं निवेदन आज आम्ही कलेक्टर साहेबांना देण्यासाठी आलेलो होतो आणि ते निवेदन आज आम्ही दिलेलं आहे। धुळे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या आढावा बैठकीत अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष जावेद हबीब यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले। धुळे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष जावेद हबीब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली। यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रही देण्यात आले। बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी अडीअडचणी मांडल्या। महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे शहराच्या अल्पसंख्याक भागात कब्रस्तान व परिसराच्या विकास कामासाठी निधी उपलब्ध झाला तर येणाऱ्या महानगरपालिका विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा होईल अशी सूचनाही करण्यात आली। तसेच पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या करून त्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले। यावेळी हाजी युसुफ मोहम्मद यासीन, डॉक्टर असलम बारी, शहराध्यक्ष रणजित राजे भोसले, राजेंद्र चितोडकर, महेंद्र शिरसाट, शकीला बक्ष, जया साळुंखे, जमीर शेख, सलीम शेख, हासिम कुरेशी, अकबर अली सय्यद, अझर पठाण, सयाजीराव ठाकरे, असलम खाटिक आदी उपस्थित होते। पुन्हा पाहूया अशा ठळक घडामोडी। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध संघटना व पक्षांतर्फे अभिवादन। धुळे तालुक्यातील 6 प्राथमिक आरोग्य केंद्रांना 6 अत्याधुनिक रुग्णवाहिकांचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण।
शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून अजळकर नगरात रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचे आमदारांच्या हस्ते उद्घाटन. गल्ली नंबर 5 येथे आयोजित रक्तदान शिबिरात 251 बाटल्या रक्त संकलन करण्याचा संकल्प. विश्व मानव केंद्र पिंपळनेरतर्फे साक्री मानव केंद्रात गरजूंना ब्लँकेटचे वाटप. शिवजयंतीनिमित्त मिल परिसरातील स्वराज्य फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिर, चित्रकला स्पर्धा व व्याख्यानाचे आयोजन. दीक्षार्थी खुशबू व कोमल बंब यांनी पत्रकारांशी संवाद साधत दीक्षा घेतल्याबाबत केला खुलासा. महाराष्ट्रातील अतिवृष्टी, गारपीट, लाल्या रोग अशा सर्व बाबींविषयी शासनाने शेतकऱ्यांना दिलेल्या अनुदानाच्या रकमेची माहिती देण्याची मागणी. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.